कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा आग भडकली। गेल्या 8 ते 10 दिवसात सतत या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत आहेत। मात्र यावेळी आगीबरोबरच जोरदार वाऱ्यामुळे मोठं संकट उभं राहिलंय। केडीएमसी अग्निशमन दलाच्या सर्व गाड्याही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, मात्र वाऱ्यापुढे ते हतबल झाले असून पाऊसच ही आग रोखू शकेल अशी उद्विग्न प्रतिक्रिया अग्निशमन विभागाचे अधिकारी देत आहेत। तर दुसरीकडे या आगीमुळे कल्याण पश्चिमेकडील अनेक भागात धुराचं साम्राज्य पसरलंय। नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणू लागलाय। हा भागच सोडून जावा का असा संतप्त सवाल इथले नागरिक विचारतात। गेले 4 ते 5 दिवस आणि ही आता माझ्या मते तिसरी ती चौथी वेळ आहे की या परत इकडे आग लागली आहे। आज संध्याकाळी जेव्हा मी 6:15 वाजता घरी आलो तेव्हा पूर्णतः म्हणजे मला एवढा धूर होता इकडे की मला काहीच दिसत नव्हतं। आणि यामुळे दरवेळेस आता आमचे घरातले म्हणजे माझ्या घरी आई असते, आता लहान मुलं असतात, त्यांना तर त्रास होतो आणि आम्हाला खिडक्या बंद करून बसायला लागतं उन्हाळ्याच्या दिवसात पण। तो हा खूप मोठा त्रास आहे आणि आता हा घर सोडायचा की काय आता असं मला एक हे आलंय। लास्ट 1 महिन्यात 3 वेळा हा त्रास आम्ही सहन केलेला आणि हा वर्षानुवर्ष वाढतच आहे। याच्यावर काही कोणाचं लक्ष नाही आहे, काही कोणाचं काही नियोजन नाही आहे। आता हे डम्पिंग ग्राउंड हलेल किंवा नाही, पण इकडून जे लोक जी आहेत त्यांना आता घरं हलवावी लागतील अशी स्थिती आलेली आहे आता। वाऱ्याला स्पीड इतका होता की बरोबर आमच्या लक्षात आलं तर ते आगीचं स्वरूप किंवा धुराचं स्वरूप पाहण्याच्या अगोदरच आम्ही गाड्या पाठवल्या होत्या। पण शेवटी निसर्ग आहे, वाऱ्याचा वेग आहे आणि ती जी खुली आहे ती मोठी असल्यामुळे मर्यादा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।